Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु, हालेलुया। रबोना माशंदाना रबा, सारी रुकावट यीशु के नाम से दूर हो जाए और प्रभु सारी बाधा यीशु के नाम से दूर हो जाए। आज का जो तेरा संदेश है राजा, वो लोगों तक पहुंचने के लिए जो कुछ रुकावटें आ रही है, हम यीशु के नाम से उन सारे रुकावटें को दूर करते हैं। और हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशु, हालेलुया। तेरी वाणी को लोगों तक पहुंचाए। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you, Jesus. धन्यवाद यीशु। रिबाना मा शखानी रबा बाबा बाबा सिबेरी बिरी बिरी बिरी। Hallelujah. हालेलुया। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। सो परत एकदा प्रभूची स्तुती असो. सो फिर से एक बार परमेश्वर की स्तुति हो। आणि बायबल आम्हाला असं सांगतं, और बाइबल हमें ऐसा बताती आणि है, प्रेषित पौल म्हणाला और प्रेरित पौल ने कहा की मी तुमच्याकडे 2 वेळेस येण्याचा प्रयत्न केला, मैंने आपके पास 2 बार आने का प्रयास किया, मात्र शैतानाने आम्हाला अडवलं. लेकिन शैतान ने मेरे जीवन में बाधाएं लाई। आणि ऑनलाइन नेट मध्ये 2 वेळेस प्रॉब्लेम आला, और ऑनलाइन नेट में 2 बार बाधाएं आई, पण माझा विश्वास आहे लेकिन मेरा विश्वास है तिसऱ्या वेळेस ती बाधा येणार नाही, तीसरी बार वो बाधा नहीं आएगी, कारण तो आकाशातला दुष्ट आत्मा आहे, क्योंकि वह आकाश में बैठा हुआ दुष्ट आत्मा है, तो परमेश्वराचं वचन त्यांच्या लोकांपर्यंत जाऊ देत जो नाही. परमेश्वर के वचन को उसके लोगों तक नहीं पहुंचने देता। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। सो आज आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत, आज हम परमेश्वर के वचन की ओर जाएंगे, आणि आज आम्ही एक वेगळ्या विषयाकडे आम्ही वाटचाल और करणार आहोत. आज हम एक अलग विषय की ओर चलेंगे। आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं और मैंने आपको बताया की आम्ही आज भाषांतराचा उपयोग करून घेत हम आहोत, आज अनुवाद का उपयोग कर रहे कारण हैं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना क्योंकि महाराष्ट्र के बाहर के लोग, आणि त्यांचा असा रिक्वायरमेंट आहे उनकी ऐसा रिक्वायरमेंट है, की पास्टर आम्हाला तुमचा संदेश ऐकायचा आहे, पास्टर हमें आपका मैसेज सुनना है, मात्र तुमची आम्हाला भाषा समजत नाही, लेकिन आपकी भाषाएं हमको नहीं समझ में आती, आणि म्हणून आज आम्ही एक भाषांतराचा उपयोग करून घेतो, और इसलिए आज हम भाषांतर का उपयोग, अनुवाद का उपयोग करके लेंगे, अशासाठी इसीलिए की ज्यांना मराठी भाषा समजत कि नाही जिनको मराठी नहीं समझती, आणि मग ते हिंदी मध्ये देवाचं और वचन वो फिर हिंदी में परमेश्वर के वचन को सुनेंगे। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। या मी वचनाकडे जाण्या अगोदर आइए हम वचन की ओर बढ़ने से पहले आम्ही प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे। आकाश आणि पृथ्वी निर्माता, आकाश और पृथ्वी के निर्माता, येणारं वचन तुझ्या हातामध्ये आने वाले वचन को तेरे हाथों में सौंपते हैं। प्रभू तू आमच्याशी बोल, प्रभु तू हमसे बातचीत कर, आमच्याशी बोल प्रभू. हमसे बात कर। सगळी अडखळण, सारी बाधाएं, सगळी अडखळण, सारी बाधाएं, आकाशातले दुष्ट आत्मा आकाश में रहने वाली दुष्ट जे आत्माएं नेटवर अटॅक जो करतात, नेट के ऊपर अटैक कर रही है, येशूच्या नावात यीशु के नाम त्याचा से प्रत्येक अटॅक उसका प्रत्येक अटैक ब्रेक करतात. ब्रेक करते यीशु के नाम पवित्र से। आत्मा, पवित्र आत्मा, प्रत्येक मोबाईल तुझ्या हातामध्ये हर एक मोबाइल तेरे हाथों में सौंपते हैं। नेटचं कनेक्शन पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करतो. नेट का कनेक्शन पवित्र आत्मा तेरे स्वाधीन करते प्रभू हैं। आमच्याशी बोल, प्रभु तो हमसे बोल, येशूच्या नावात. यीशु के नाम से। आमेन. आमेन। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। सो प्रभूची स्तुती असो. सो परमेश्वर की स्तुति हो। आणि आज आम्ही एका वेगळ्या विषयाकडे जाणार और आहोत, आज हम एक विषय की ओर बढ़ेंगे, आणि आज आम्ही कुठला रेफरन्स काढून वाचणार और नाही. आज हम कोई बाइबल अध्याय निकाल कर नहीं पढ़ेंगे, कारण आज फक्त रेफरन्स पुरता संदेश सीमित नाही आहे. आज अध्याय निकाल कर संदेश सीमित नहीं है, आज फक्त रेफरन्स वचनापुरता संदेश सीमित नाही आहे. आज सिर्फ वचन से लेकर वचन सीमित नहीं है, आणि आम्हाला आज 4 अध्याय वाचायचे आहे, हमें 4 अध्याय पढ़ने हैं, आणि 4 अध्यायावर आम्हाला मनन और करायचं आहे. 4 अध्याय से हमें ध्यान करना है। आणि जर 4 अध्याय मी वाचायला गेलो यदि हम 4 अध्याय पढ़ने लगे, आणि मग 4 अध्यायात असे 4 अध्याय वाचण्यासाठी पाऊण तास जाईल, और 4 अध्याय पढ़ने के लिए 1.25 घंटा लगेगा, आणि मग आम्ही देवाचं वचन शिकू शकणार और नाही.
फिर हम परमेश्वर का वचन सीख नहीं पाएंगे। आणि म्हणून तुम्ही अध्याय घरामध्ये नंतर संध्याकाळी वाचू शकता। और इसीलिए आप अध्याय निकाल कर रात्रि के समय पढ़ सकते हो। आणि आज मी त्या 4 अध्यायामधून तुम्हाला परमेश्वराचं वचन और शिकवणार आज आहे। उस 4 अध्यायों में से मैं आज परमेश्वर का वचन आपको सिखाऊंगा। आणि आज एक स्पेशल दिवस आहे और आज एक खास विशेष दिन है। आणि पुष्कळ वेळेस या अशा दिवसांना काही पंत किंवा काही जे संस्था आहे ते स्वीकारत नाही। और इस विशेष दिन को कोई पंथ और संस्था नहीं अपनाते। आणि पुष्कळांची डॉक्टरी असे आहे और बहुत लोगों की डॉक्टरी ऐसी है की आम्ही वचन सोडून दुसरं काय करायला नाही पाहिजे। हम वचन छोड़ के दूसरा कुछ नहीं करना आणि चाहिए। ते बरोबर आहे और वो योग्य है। आणि ते बरोबर आहे। और वो योग्य है। पण बायबल मध्ये ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे, लेकिन बाइबल में जिन लोगों ने अपना योगदान दिया है, आणि मग अशा लोकांची आम्ही आठवण केली ऐसे पाहिजे। लोगों को हम याद करना चाहिए। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आणि मग आताच्या काळात जर आम्ही शिकवायला गेलं और इस युग से हम सीखने के लिए गए, आणि आताच्या युगाविषयी बायबल लिहिलेलं नाही, और इस युग में बाइबल नहीं लिखा आणि गया, आताच्या गोष्टीविषयी का तुम्ही बोलता असं सांगण्यात येतं। और फिर ऐसा बताया जाता है कि इस युग में बाइबल नहीं लिखा गया, तो आप इस युग की बातों को क्यों सिखाते हो? आज सकाळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू। आज सवेरे मैं आपको एक बात बताना चाहता नवीन हूँ। करारामध्ये असं लिहिलेलं आहे, नए नियम में ऐसा लिखा है, नवीन करारामध्ये असं लिहिलेलं नए आहे, नियम में ऐसा लिखा आणि है, प्रेषित पौल असं और म्हणतो, प्रेरित पौल ऐसा कहता है, तुम्हीच आमचं पत्र नाही का? आप ही हमारा पत्र हो। ह्याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? पौल म्हणत आहे पौल कहता है, तुम्हीच आमचं बायबल आहात। आप ही हमारी बाइबल हो। आणि आज सकाळी मला तुम्हाला एक चांगली बातमी और सांगायची आज सवेरे मैं आपको एक शुभ संदेश बताना चाहता आणि हूँ। आज सकाळी मला तुम्हाला एक चांगली बातमी आज सांगायची आहे, सवेरे मैं आपको एक शुभ संदेश बताना चाहता जे हूँ, होऊन गेलेलं आहे जो बीत गया, आणि त्याच्याविषयी हे पुस्तक लिहिण्यात आलं, उसके बारे में ये किताब लिखी आणि गई, जे चालू आहे और जो चालू है, आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः एक बायबल आहोत, और उसके लिए हम खुद ही एक बाइबल आणि है, चालू स्थितीमध्ये आम्ही स्वतः एक बायबल और आहोत। शुरू स्थिति में, चालू स्थिति में हम ही एक बाइबल आणि हे है। किती सुंदर आहे, और ये कितना अच्छा है, आणि हे ते किती चांगलं और ये आहे। कितना अच्छा है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि ह्या काळामध्ये और इस युग में तुम्ही आणि मी आप और मैं जगासाठी संसार के लिए आणि एक मोठं बायबल आहोत, एक बड़ा बाइबल है। कारण पौल म्हणतो क्योंकि पौल कहता है, तुम्हीच आमचं पत्र आहात, आप ही हमारे पत्र हो, तुम्हीच आमचं बायबल आप आहात, ही हमारे बाइबल हो, तुम्हीच आमचा नवीन करा, आप ही हमारे नए नियम आणि हो। म्हणून प्रभू येशूच्या नावाला और धन्यवाद। इसलिए प्रभु यीशु के नाम को धन्यवाद हो। हालेलुया, हालेलुया। आणि आजपासून तुम्हाला जर कोणी विचारलं आज से लेकर आपको किसी ने पूछा तुम्ही कोण आहात, आप कौन हो, आणि मोठ्या आवाजात त्यांना और सांगा, बड़े आवाज से उनको बताओ, त्यांना तुम्ही असं म्हणा, और उनको आप ऐसा कहो, मी एक बायबल आहे, मैं एक बाइबल हूँ, आणि मी चालतं फिरतं देवाचं वचन आहे, और मैं चलता फिरता परमेश्वर का वचन हूँ। आणि मला आज या चालत्या फिरत्या देवाच्या वचनाविषयी बोलायचं और आहे, मुझे आज इस चलते फिरते परमेश्वर के वचन के बारे में आणि बोलना मला है। बायबल मधलं वचन घेऊन और मुझे बाइबल में से वचन लेकर आणि चालत्या फिरत्या बायबल विषय मला और शिकवायचा आहे। चलते फिरते हुए बाइबल विषय के बारे में मुझे सिखाना है। हे जे बायबल आहे ये बाइबल है, ह्याच्यामध्ये परमेश्वरचं वचन आहे, इसमें परमेश्वर का वचन है, आणि हे वचन और ये वचन, या वचनाला काय सांगतं, और इस वचन को क्या कहता आणि है, हे वचन और ये वचन जगाला काय सांगतं, संसार को क्या कहता आणि हे है। आम्ही शिकणं खूप ये हम गरजेचं आहे। सीखना बहुत आवश्यकता है। स्पीड कमी चाललंय, आमचं जास्त चाललंय, तू मागं पडायला सांग, तुला कंटिन्यू वाजवतो का, आमच्याकडे लक्ष देऊ नकोस। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया। आणि आजचा माझा विषय आहे, और आज का मेरा विषय आणि है, एक शॉकिंग विषय आहे, और एक धक्का देने वाला विषय कारण है, आज एक स्पेशल दिवस आहे, क्योंकि आज एक खास दिन आणि है, आज मायवार आहे, और आज मदर डे है, आणि आज एक आईचा वार आहे, और आज एक माता का दिन आणि है। का ना आम्ही त्यांचा आदर करावा, और क्यों ना हम उनका आदर कारण करेंगे, बायबल सांगते तुम्ही तुमच्या सेवकाचा आदर क्योंकि करा, बाइबल हमें बताती है कि आप अपने दासों का आदर आणि करो, बायबल सांगते की तुम्ही आपल्या आई वडिलांचा आदर और करा, बाइबल हमें बताती है कि अपने माता पिता का सम्मान करो, आणि बायबल सांगतं की तुम्ही आपल्या वरिष्ठांचा आदर और करा, बाइबल बताती है कि आपसे जो बड़े हैं उनका आदर करो। आणि म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठांचा आदर करणं खूप और गरजेचं आहे. इसलिए हम अपने बड़े लोगों का आदर करना बहुत महत्वपूर्ण है, आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल डे असावा, और उनके लिए एक विशेष दिन रहे, आणि त्यांच्यासाठी एक विशेष दिवस असावा, और उनके लिए एक विशेष दिन रहना चाहिए, अशासाठी की आम्ही त्यांचं एक विशेष स्वागत करावं। इसलिए कि हम उनका खास करके स्वागत करें, विशेष स्वागत आणि करें। बायबल मध्ये असे अनेक दिवस आहेत, और बाइबल में ऐसे अनेक दिन हैं, आणि त्या दिवसाला साजरा केल्यानंतर और उन दिनों का उत्सव करने के बाद आणि मग
काही आठवणी ताज्या होतात. और हमारे पुरानी यादें फिर हमारे सामने आती है, तो वो यादें ताजी हो आणि जाती है. बायबल सांगते वलांडन सण साजरा करा. और बाइबल हमें बताती है कि वलांडन उत्सव के बारे में. आणि वलांडन सण आम्ही का साजरा करायचा? और वलांडन का उत्सव हम क्यों करना चाहिए? कारण परमेश्वर म्हणाला क्योंकि परमेश्वर ने कहा ज्यावेळेस तुम्ही तो सण साजरा करा जब आप उस त्योहार को अच्छा करोगे आणि मग तुम्हाला आठवण होईल फिर आपको याद आएगा की मी तुम्हाला मोठ्या बलाने क्योंकि मैंने आपको बड़े पराक्रम से मिस्रातून बाहेर काढलं मिस्र में से बाहर निकाला. आणि ह्याची आठवण तुम्हाला होईल. इसकी याद आपको होगी. आणि पुढे जाऊन येशू म्हणाला और आगे जाकर यीशु ने कहा आणि तुम्ही मेजाची आठवण करा. और आप प्रभु का जो मेज है उसकी याद करो. ज्यावेळेस तुम्ही ते मेज घ्याल और जब आप वो मेज लोगे त्यावेळेस तुम्हाला माझ्या वधस्तंभाची आठवण तब होईल. तब आपको मेरे क्रूस की याद आणि होगी. बायबल आम्हाला सांगतं और बाइबल हमें ऐसा बताती काही है विशेष दिवस आम्ही साजरे करत कुछ असतो विशेष दिन हम अच्छा करते हुए आणि त्योहार साजरे करत असतो कुछ विशेष त्योहारों को हम अच्छा करते हुए आणि मग त्यावेळेस आम्हाला त्या दिवसाची आठवण होते. और उस समय हमें उस दिनों की याद आणि होती मग है. आजचा मायवार आम्ही का साजरा करावा? फिर आज का माता का दिन मदर्स डे हम क्यों ना अच्छा कारण आम्ही आमच्या बिताए? जन्मदिवसाची आठवण करत आहोत क्योंकि हम अपने जन्मदिन को याद करते आणि हैं. आम्ही आमच्या संगोपनाची आठवण करत और आहोत जिसने जैसे हम पाल पोस के बड़े हुए उसको हम याद करते आणि हैं. आम्ही आमच्यावर केलेल्या कुणाच्या तरी प्रेमाची आठवण करत आहोत और हम हमारे ऊपर किसी ने तो भी जो प्यार किया उसकी याद करते आणि हैं. मग आम्ही कुणाच्या तरी सॅक्रिफाईसची आठवण करत और हम आहोत. किसी के भी बलिदान को याद करते हैं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. आज मायवार विशेष और आज मदर डे के बारे में आज मायवार विशेष और आज मदर डे विशेष आणि मला काहीतरी आज बोलायचं आहे. मुझे आपसे कुछ तो भी बोलना है आणि मला थोडस आईवर बोलायचं आहे. और मुझे माता के बारे में बोलना है. आणि बायबल पण त्याच्याविषयी पुष्कळ काय सांगत आहे. और बाइबल भी हमें उसके बारे में बहुत कुछ बताती है. आणि परमेश्वरानं जर कुणाबरोबर कंपॅरिझन केला असेल परमेश्वर ने किसी के साथ तुलना की होगी. परमेश्वरनं आपल्या प्रेमाची जर कुणाबरोबर तुलना केली असेल परमेश्वर ने अपने प्रेम की तुलना यदि किसी के साथ की आणि होगी. बायबल आम्हाला असं सांगतं बाइबल हमें ऐसा बताती है की त्यानं ती तुलना पृथ्वीवरच्या मातेबरोबर केलेली आहे. उसने वो तुलना पृथ्वी की माँ के ऊपर से की है. हा, मात्र त्याचं प्रेम परमेश्वराचं प्रेम लेकिन परमेश्वर का प्रेम आईपेक्षा थोडस जास्त आहे. माँ से थोड़ा ज्यादा है. आणि मग देवाला सोडून 2 नंबरच्या प्रेमाविषयी जर आम्ही बघितलं परमेश्वर को छोड़ के 2 नंबर के प्रेम के बारे में हम यदि देखें आणि तिथं आई सोडला तर दुसरा कोणाचा नंबर लागत वहाँ नाही. माँ को छोड़कर दूसरा किसी का नंबर नहीं आणि लगता. कुणीतरी असं म्हणलेलं आहे और किसी ने तो भी ऐसा कहा आणि है देव सगळ्यांनाच प्रकट होत नाही, प्रभु परमेश्वर हर एक को प्रकट नहीं होता. मात्र त्यानं एवढं आमच्यावर प्रेम केलेलं आहे लेकिन उसने हमसे इतना प्यार किया. की त्याचं प्रेम कसं आहे उसका प्यार कैसा है आणि ते प्रकट करण्यासाठी और वो प्रकट करने के लिए आणि त्यानं प्रत्येकाजवळ एक आई ठेवलेली आहे. उसने हर एक के पास एक माँ रखी है. आणि जर कुणाला असं वाटत असेल यदि किसी को ऐसा लगता हो देव कसा आहे, परमेश्वर कैसा है, देवाचा स्वभाव कसा आहे, प्रभु का स्वभाव कैसा आणि है देवाचं मनुष्य बरोबर वर्तणूक कशी और आहे परमेश्वर मनुष्य के साथ कैसे बर्ताव करता आणि है परमेश्वर मनुष्यासाठी कितपत आपला त्याग करू शकतो और परमेश्वर मनुष्य के लिए अब खुद को कितना त्याग सकता है. आणि मग तुम्ही तुमच्या आईचा अभ्यास करून ओळखू शकता. फिर इसके बारे में अपने माँ के ऊपर से आप पढ़ाई करके सीख सकते हो. हालेलुया. हालेलुया. आजचा माझा विषय आहे आज का मेरा विषय आणि है खूप आगळा वेगळा विषय आहे. और बहुत अलगाव का विषय है. आणि तुम्ही असं म्हणाल और आप ऐसा कहोगे पास्टर हो, काय सब्जेक्ट आहे पास्टर वो क्या विषय है आणि ह्या संदेशाला हे तुम्ही असं का नाव दिलेलं आहे और इस मैसेज को इस प्रचार को आपने ऐसा क्यों नाम दिया आणि है. आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे और आज मेरे संदेश का शीर्षक है आणि आजच्या माझ्या संदेशाचं हेडिंग आहे आज मेरे संदेश की हेडिंग है आई तू माझ्याशी अशी का वागलीस. माँ तू मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव किया. आई तू माझ्याशी अशी का वागलीस. माँ तूने मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव आणि किया. पृथ्वीवरच्या प्रत्येक लेकराचा हा शब्द आहे पृथ्वी के ऊपर जितने भी बच्चे हैं उन सभी का यही शब्द आणि है पृथ्वीवरच्या प्रत्येक लेकरांचा हा शब्द आहे. और पृथ्वी के हर एक संतान का ये शब्द है. आणि मग लेकरांना कॉलेजला जायला उशीर झाला और फिर बच्चों को कॉलेज में जाने के लिए देर हुई आणि ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचत नाही और जब वो कॉलेज पे समय पे नहीं पहुंचते आणि ज्यावेळेस त्यांचे शिक्षक त्यांच्यावर चिडतात और जब उनके टीचर उन पे चिल्लाते हैं आणि ते त्यांना विचारतात की तुम्हाला एवढा उशीर का और झाला? वो जब उनको पूछते हैं कि इतनी देर आपको क्यों हुई आणि मग त्यांना तो उशीर का झालेला असतो और आपको इतनी देर क्यों होती
है? कारण तुमची आई क्योंकि आपकी माँ तुम्हाला पोट भरून खाऊ घातल्याशिवाय आपको पेट भर के खाना खिलाए आणि मग बगैर ती तुम्हाला कॉलेजला पाठवू शकत फिर नाही. वो आपको कॉलेज नहीं आणि भेजती, तिनं तुमच्या पोटाची काळजी केल्यामुळे और उसने आपकी पेट की चिंता की, आणि म्हणून तुमच्या शिक्षकानं तुम्हाला शासन केलं. और इसीलिए आपके शिक्षकों ने, आपके टीचर ने आपको शिक्षा दी. आणि संध्याकाळी तुम्ही घरी जाऊन तिला असं और विचारता, फिर संध्याकाल के समय आप घर में जाकर उसको पूछते हो, आई तू माझ्याशी अशी का वागली? माँ तूने मेरे साथ ऐसा क्यों किया? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आई तू माझ्याशी अशी का वागली? माँ तू मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव आणि किया? ह्या विषयावर पुष्कळ काही बोलण्यासारखं और आहे. इस विषय के बारे में बहुत कुछ बताने के लिए है, आणि ह्या विषयावर पुष्कळ काही बोलण्यासारखं और आहे. इस विषय में बहुत कुछ बोल सकते हैं. आणि ज्यावेळेस आई हा शब्द येतो जब माँ ये शब्द आता है आणि त्या शब्दाच्या समोर ज्यावेळेस आम्ही जातो और उस शब्द के आगे हम जाते हैं, आणि एखादी स्त्री आई होण्याच्या अगोदर और यदि एखादी स्त्री, एखादी महिला माँ बनने के समय, आणि ती कधीच दोषारोपासमोर नसते, और वो कभी भी उसके सामने दोष नहीं रहते आणि हैं, ज्यावेळेस ती एक आई होते और जब एक माता वो बनती है आणि समाज तिला उचलतं और संसार उसे उठाता है आणि दोषारोपाच्या कटघऱ्यामध्ये उभा करतो, और दोषियों के कटघरे में उसे खड़ा करता है, आणि मग तेव्हापासून एक शब्दाची सुरुवात होते. और तब से लेकर एक शब्द की शुरुआत होती आणि है, आई तू माझ्याशी अशी का माँ वागली? तुम मुझसे ऐसा क्यों बर्ताव आणि किया? ज्यावेळेस वडिलांना तुम्हाला काहीतरी एखादी गाडी घेऊन द्यायची असते, जब पिता को एक गाड़ी लेकर देनी होती आणि है, तुम्हाला एक गाडी घेऊन द्यायची असते आपको एक गाड़ी लेकर देनी होती आणि है, आई त्यांच्या आडवं येते और माँ उनके आगे आड़ आती आणि ती है, म्हणते घेऊन देऊ नका, और वो कहती है कि लेकर मत दो, आणि मग तुम्ही खूप चिडता और फिर आप बहुत चिढ़ते हो, आणि चिल्लाते हो, गुस्सा होते हो, तुम्ही तिला असं विचारता, और आप उसको ऐसा पूछते हो, आई तू माझ्याशी अशी का वागली? माँ तुम मुझसे ऐसा क्यों कह रही है? आज सकाळी मला तुम्हाला सांगू आज सवेरे मैं आपको कहता ती हूँ, तुमच्यासाठी अशासाठी अशी वागली वो आपके साथ इसीलिए ऐसे ही बर्ताव किया कारण ती घाबरते क्योंकि वो डरती है की तुमचा अपघात होऊ नये आपका एक्सीडेंट ना हो, आणि तुमचं नुकसान होऊ नये. आपका नुकसान ना हो. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं बोलायची वेळ आली, जिस जगह पे ऐसी बोलने की बात आपको आई, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशी बोलण्याची समय आला, जहाँ ऐसे बोलने की आपको स्थिति आई, स्थिती आली, लक्ष द्या, ध्यान दो, त्या ठिकाणी तुमच्या आईची उस जगह पे आपकी माँ की एक मोठी कमजोरी आहे, एक बहुत बड़ी दुर्बलता है. आणि आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, और आज सवेरे मैं आपको बताना तुमच्या चाहता हूँ, लाईफ मध्ये आपके जीवन में किती वेळेस असा शब्द उच्चार करण्याची वेळ आली? कितने तो भी बार ऐसे शब्द को उच्चारा गया, कितने तो नाही, किती वेळेस, कितने बार ये शब्द आए हैं आपके जीवन किती में, वेळेस तुमच्या जीवनात हा शब्द उच्चारण्याची वेळ आली? कितने बार ये शब्द आपके जीवन में आए हैं? आई तू माझ्याशी अशी का वागलीस? माँ तूने मुझसे ऐसा बर्ताव क्यों किया? ये शब्द, आई तू माझ्याशी अशी का वागलीस? माँ तू मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव किया? आणि खूप घृणास्पद हा शब्द आहे, बहुत घृणा करने वाला ये शब्द आणि है, खूप तिरस्कारी हा शब्द और आहे, तिरस्कार करने वाला ये शब्द है, आणि खूपच एक इरिटेट करणारा हा और शब्द आहे. बहुत ही खुद को जलसी करने वाला ये शब्द है. आणि बायबल मधले आम्ही 4 स्त्रियांविषयी और शिकणार आहोत. बाइबल में से हम 4 स्त्रियों के बारे में सीखेंगे, आणि त्याने आपली प्रेझेंटी कधीच दिली नाही, और उन्होंने अपनी प्रेजेंटी कभी भी नहीं आणि दी, त्याने आपलं मत कधीच मांडलं नाही. उन्होंने अपने विचारों को कभी भी नहीं सामने पण रखा. आज सकाळी लेकिन आज सवेरे मी त्यांच्या वतीनं त्यांच्या विचाराला मांडणार मैं आहे. उनकी ओर से उनके विचारों को आपके ओर लाऊंगा, मी आपके त्यांच्या सामने विचाराला लाऊंगा. तुमच्या समोर मांडणार आहे. मैं उनके विचारों को आपके सामने लाऊंगा. मी त्यांच्या 4 लेकरांच्या समोर त्या 4 आयांच्या विचारांना मांडणार आहे. उनके चारों बच्चों के सामने उन चारों माताओं को मैं लाऊंगा. त्या 4 लेकरांच्या वतीनं मी त्या आईला विचारणार आहे, उन चारों बच्चों के ओर से मैं उन माँ से पूछूंगा, आणि त्या 4 लेकरांना त्या आईच्या वतीनं मी आज उत्तर देणार आहे. उस चारों बच्चों के ओर से मैं उस माँ को उत्तर दूंगा. आणि नंबर 1 और पहली बात, आणि पहिली आई आम्ही बघूया. पहली माँ हम देखेंगे, आणि त्या आईचं नाव आहे, और उस माता का नाम है, त्या आईचं नाव उस आहे माता का नाम है हगार, हजीरा, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज इस्माईल कडनं मी तिला प्रश्न विचारत आहे, आज इस्माइल की ओर से मैं हाजिरा को प्रश्न पूछूंगा. आणि आज इस्माईल कडून मी तिला प्रश्न विचारणार. आज इस्माइल की ओर से मैं हाजिरा को प्रश्न पूछूंगा. कदाचित इस्माईलनं त्या आईला प्रश्न विचारला असेल, कदाचित इस्माइल ने भी उस माँ को प्रश्न पूछा आणि होगा, कदाचित विचारला नसेल, और पूछा भी नहीं होगा, त्याच्या मनामध्ये तो विचार असेल. लेकिन उसके मन में वो विचार होगा. 100% त्याच्या मनामध्ये तो विचार असेल. 100% उसके मन में वो
विचार होगा। आणि तो विचार कोणता आहे? और वो विचार कौन सा है? इस्माईल कदाचित आईला असं विचारू शकला असता. इस्माइल कदाचित अपने माँ से ऐसा पूछा होगा, तो हगारीला असं विचारू शकला उसने असता, हजीरा को पूछा होगा, आई माँ तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया? हजीरा इस्माईल बरोबर कशी वागली होती? हजीरा इस्माइल के साथ उसने कैसा बर्ताव आणि किया? उत्पत्ती 21व्या अध्यायामध्ये और असं लिहिलेलं आहे. उत्पत्ति 21 अध्याय में ऐसा बताते हैं। उत्पत्ती 21व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. उत्पत्ति 21 अध्याय में ऐसा लिखा आणि है, हगाऱ्यानं काय केलेलं आहे? हजीरा ने क्या किया? आणि इस्माईलला गिटलेला आहे इस्माइल को लिया आणि त्या लहान इस्माईलला और गिटलेला उस आहे. छोटे इस्माइल को आणि जाऊन एका झुडपापाशी त्याला ठेवलेला आहे. एक झाड़ के नीचे उसको रख दिया, आणि अशासाठी ठेवलेला आहे इसलिए उसको रखा की तो मरून जाओ. वो मर जाए। हालेलुया. हालेलुया। आणि कदाचित और कदाचित इस्माईलला एवढंच माहित असं इस्माइल को इतना ही पता होगा, की एक परिस्थिती आली होती. एक स्थिति आई होगी, माझ्या आईने मला मेरी माँ ने मुझे मृत्यूसाठी सोपवून दिलं होतं. मरने के लिए छोड़ दिया आणि है। त्याच्यानंतर त्या हगारीने त्याच्याशी काहीच बोललेलं और नाही. उसके बाद उस हजीरा ने उसके साथ कोई भी बातचीत नहीं आणि की। आज इस्माईलच्या मनातून मला आई विषयीचा तिरस्कार काढून टाक. और आज इस्माइल के मन के अंदर से मुझे माँ के बारे में जो तिरस्कार हुआ है वो निकालने आणि दो। कदाचित इस्माईलच्या ठिकाणी मी असतो कदाचित इस्माइल की जगह पे मैं रहता आणि तो प्रश्न मी तिला विचारला, और वो प्रश्न मैं उसे पूछता, आई माँ तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा का बर्ताव मला क्यों तू किया? झुडपाजवळ टाकून दिलं? क्यों तूने मुझे उस कटीली झाड़ी में का डाल दिया? माझ्यापासून लांब निघून गेली? क्यों मेरे पास से दूर हो गई? का मला तू एकट्याला सोडून दिलं? क्यों तूने मुझे अकेले को छोड़ आज दिया? इस्माईलला त्याच्या आईच्या वतीने मला उत्तर द्यायचं आहे. इस्माइल को मैं उसके माँ के ओर से प्रश्न पूछूंगा। आज इस्माईलला मला हगाऱ्याच्या वतीने उत्तर द्यायचं. आज मैं इस्माइल को हजीरा के ओर से उत्तर दूंगा। आणि कदाचित इस्माईलने तिला विचारलं, और इस्माइल ने उसे पूछा, आई माँ हगारे हजीरा तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया? आज मला तिच्या वतीने उत्तर द्यायचं आहे. आज मैं उसके ओर से आपको उत्तर दूंगा। आज मला प्रत्येक आईच्या वतीने उत्तर द्यायचं आहे. आज मुझे हर एक माता के ओर से आपको उत्तर देना कारण है। आई हे सत्य असं आहे. आई ये एक सत्य है। आई हे सत्य एक असं आहे माँ ये एक ऐसा सत्य है की ती कधीच आपली बाजू मांडत नाही. वो कभी भी अपनी बाजुओं को नहीं आणि आई लाती। एक असा व्यक्ती आहे और माँ एक ऐसा व्यक्ति है, ती कधीच आपली बाजू मांडत नाही. वो कभी भी अपनी ओर से नहीं बोलती आणि ती कधीच आपले बाजू मनुष्य समोर ठेवत और वो नाही. कभी भी अपने तरफदारी मनुष्य की ओर नहीं आणि ते रखती दुःख गिळून जाईल. और वो दुखों को अपने जीवन में आने वाले दुःख दुखों को को निगल जाएगी। पण तरी पण ती लेकरा समोर कधीच आपली बाजू फिर मांडणार भी नाही. वो बच्चों के सामने अपनी बाजुओं को नहीं आणि म्हणून आई एक मानती। अशी व्यक्ती आहे इसलिए माँ ऐसे एक व्यक्ति ती है हमेशा दोषारोपाच्या कटघऱ्यामध्ये आहे. और वो हमेशा दोष की भावनाओं के कटघरे में आणि ती है हमेशा दोषारोपाच्या और कटघरीमध्ये वो आहे. हमेशा एक दोष की भावनाओं के कटघरे में आणि है। म्हणून मला त्या 4 स्त्रीच्या जीवनातून और इसलिए मुझे उन चारों स्त्रियों के जीवनों आणि की मला ओर आज से प्रत्येक आईचं जीवन मला प्रत्येक लेकरासमोर मांडायचं आहे. हर एक माँ का जीवन हर एक बच्चों के सामने मुझे रखना आणि है। आज सकाळी आज सवेरे मला प्रत्येक आईच्या वतीनं तुमच्याशी बोलायचं मुझे आहे. हर एक माँ की ओर से मुझे आपसे बात आणि करनी है। इस्माईल काय म्हणाला? और इस्माइल ने क्या हे कहा? माते हे माते तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों का मला किया? तुझ्या झुडपाकडे टाकून क्यों दिलं? तूने मुझे उस झाड़ी में डाल का दिया? माझ्यापासून तू लांब झाली? क्यों मेरे ओर से तू दूर गई? आज हगाऱ्याच्या वतीनं मला तुमच्याशी आज बोलायचं. हजीरा की ओर से मैं आपसे बात करता आणि हूँ। जरी ती बोलत नसल यदि वो बोलती नहीं मला आज होगी, तिच्या बाजूनं तिचे शब्द मांडायचे आहे. मुझे उसके शब्द रखना है। आणि आज पण ती शांत आहे. आज भी वो शांत है, आणि चुप है। हगार आज पण शांत आहे. और हाजिरा आज भी चुप है। आणि आज पण प्रत्येक हगार शांत आहे. और आज भी प्रत्येक हाजिरा चुप है। आणि मंडळीमधले प्रत्येक हगार आज पण और शांत आहे. कलीसिया की हर एक हाजिरा चुप है। आणि आज व्हिडिओ बघणाऱ्या लेकरांना और आज वीडियो देखने वाले बच्चों, तुमची हगार आज पण शांत आहे. आपकी हाजिरा आज भी चुप बैठी आणि है तुमच्या दोषारोपाच्या कटघरेमध्ये ती आहे. और दोष की भावनाओं के कटघरे में वो है। आणि आज तुमच्या त्या शब्दासमोर ती हताश आहे. आज आपके शब्दों के सामने वो निराश आणि है। आज पण इस्माईल सारखा तुम्ही तिला प्रश्न विचार. आज भी इस्माइल के समान आप उससे प्रश्न पूछते हो, आई माँ तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों आणि किया? आज मी त्या हगारेला सांगेन, आज मैं उस हजीरा को बताऊंगा, हे हगारे हे हजीरा, जर तू बोलली नाही यदि तू न बोली मी तुझ्या वतीनं बोलली. मैं तेरे ओर से बोलूंगा। आज जर तू बोलली नाही आज तू नहीं बोली मला तुझ्या वतीनं बोलायचं. मैं तेरी ओर से
आणि मला आज हगारेचं उत्तर त्या इस्माईल समोर मांडायचं. और मुझे आज हाजिरा का उत्तर इस्माइल के सामने रखना है. माय गॉड, हे परमेश्वर, प्रेझेंट ऑफ होली स्पिरिट. परमेश्वर की उपस्थिति, पवित्र आत्मा की उपस्थिति. आणि आज परमेश्वर, और आज परमेश्वर प्रत्येक आईच्या वतीनं बोलू इच्छितो. हर एक माँ की ओर से बोलना चाहता है. कारण पुष्कळ काळ गेला, सदियों बीत गए, पुष्कळ काळ गेला, सदियां बीत गई. आज पण हगार शांत आहे. आज भी हगार चुप बैठी है. ती कष्ट करून पण शांत आहे. वो परिश्रम करके भी चुप बैठी है. ती इस्माईल साठी रात्रंदिवस जागून पण शांत आहे. इस्माइल के लिए रात और दिन जागते हुए भी वो शांत बैठी है. पण आज पण तिला एक शब्द ऐकावा लागतो. लेकिन आज भी उसे एक शब्द सुनना पड़ता है. आई, माँ, तू माझ्याशी अशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया? आज मला हगारेच्या वतीनं बोलायचं. आज मुझे हाजिरा की ओर से बोलना है. आणि हगार त्या ठिकाणी असती तर काय म्हटली असती? और हाजिरा उस जगह पे रहती तो क्या कहती? माझ्या मुला, मेरे बच्चे, तुला मला असं झुडपापाशी टाकायचं नव्हतं. तुझे मुझे ऐसा ही उस झाड़ी के ओर डालना नहीं था. आणि उत्पत्ती 21 अध्याय तुम्ही वाचा. और उत्पत्ति 21 अध्याय को आप पढ़ो. आणि तिथं असं लिहिलेलं, वहाँ पे ऐसा लिखा है, अब्राहमाने, इब्राहिम ने पाण्याचं कॅन भरून हगारेला दिलेला आहे. पानी का घड़ा भरकर हाजिरा, नाही का, थैली, पाण्याची थैली, पानी की थैली लेकर हाजिरा को दिया. आणि ती हगार त्या इस्माईलला घेऊन जंगलात आलेली आहे. और वो हाजिरा इस्माइल को लेकर जंगल में आई. आणि तो का एक दिवसाचा काळ नव्हता. और वो एक दिन का काल नहीं था. आणि तिनं त्या पाण्यातून एक थेंबी न पिता, उस पानी में से एक बूंद को भी न पीते हुए, आणि तिनं पाण्यातील एक थेंबी न पिता, और उस पानी में से एक बूंद को न पीते हुए, आणि ती सतत त्या इस्माईलला पाजत राहिली. और वो निरंतर उस इस्माइल को वो पानी पिलाती रही. कारण तिला त्याला जिवंत ठेवायचं. क्योंकि इस्माइल को उसे जीवित रखना था. आणि तिनं सगळं पाणी त्याला पाजून टाकलं. और उसने सारा पानी उस इस्माइल को पिलाया. आणि हगारेचा घसा कोरडा आहे. और हगार का जो गला था वो सूख चुका था. आणि तिनं त्यातलं पाणी पिलं नाही. उसने उसमें से पानी नहीं पिया. आणि फक्त ती त्या इस्माईलला पाजत राहिली. सिर्फ उसने इस्माइल को पिलाती पण रही. आता परिस्थिती अशी आहे तिच्या समोर. लेकिन अभी परिस्थिति उसके सामने ऐसी है. आणि आता परिस्थिती तिच्या समोर अशी आहे, उसके सामने परिस्थिति ऐसी है. पाणी संपलेलं आहे, पानी खत्म हुआ, अन्न संपलेलं आहे, खाना खत्म हुआ, आणि उन्हामुळे सगळं काही सुकून जात आहे. और धूप के कारण सब कुछ सूख गया. आणि ती एकसारखी ओरडत आहे. और वो निरंतर चिल्ला रही. आणि ती एकसारखी रडत आहे. और वो निरंतर रो रही. आणि ती मदत मागत आहे. और वो मदद के लिए चिल्ला आणि रही. ती स्वतःसाठी मदत मागत और नाही वो आहे. खुद के लिए मदद नहीं मांग आणि ती रही. मदत मागत आहे आपल्या और लेकरासाठी. वो मदद मांग रही अपने बच्चों के आणि लिए. तिला कोणीच मदत केलेली नाही आहे. और उसे किसी ने भी मदद नहीं पण की. एकसारखं ती आपल्या लेकरला घेऊन बसलेली आहे. लेकिन निरंतर वो अपने बच्चों को लेकर बैठी आणि है. आता तिनं बघितलेलं और आहे, अभी उसने देखा माझी ताकद संपली. मेरी शक्ति खत्म आणि हुई. माझ्या लेकरला सांभाळायची माझी ताकद मेरे संपली. बच्चे को संभालने की मेरी ताकद आणि खत्म माझ्या हुई. लेकरला खाऊ घालायची माझी ताकद संपली. मेरे बच्चे को खिलाने की मेरी ताकद आणि खत्म माझ्या हुई. लेकरला पाणी पाजवायची माझी ताकद संपली. मेरे बच्चों को पानी पिलाने की मेरी ताकद खत्म हगार हुई. निराश झालेली आहे. और हाजिरा निराश हो आणि गई. हगार हताश झालेली आहे. और हाजिरा हताश हो आणि गई. हगाराच्या हातातून सर्व काही संपलं. और हाजिरा के हाथ से सब कुछ आणि खत्म तिच्या हुआ. समोर एकच प्रश्न आहे. और उसके सामने एक ही प्रश्न आता था. त्याला देवाच्या हातात सोपवल्याशिवाय पर्याय नाही. अभी उसको परमेश्वर के हाथ में सौंप देने से सिवाय दूसरा पर्याय नहीं. कारण ती अशी म्हणत आहे, क्योंकि उसने कहा, मला लेकराचं मरण पाहू शकणार मैं नाही. अपने बच्चे की मरण स्थिती नहीं देख आणि सकती. पुष्कळशा आज लेकरांशी मी बोलत आहे. और बहुत से बच्चों के साथ में बोल रहा आणि हूँ, ज्यांची आई त्यांना सोडून गेलेली आहे. जिनकी माताओं ने उनको छोड़ दिया. आणि ज्यांची आई त्यांच्यापासून लांब आहे. जिनकी माता उनके पास से दूर है. आणि आज सकाळी तुम्ही तिला असा प्रश्न विचारत असाल, आज सवेरे आप उसको ऐसा प्रश्न पूछते आणि होंगे, आई तू माझ्याशी अशी का वागली? माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों आज किया? सकाळी मी हगारेच्या वतीनं तुम्हाला उत्तर आज देत मैं आहे. हाजिरा की ओर से आपको उत्तर देता हूँ. माझ्या मुला, मेरे बच्चों, माझी परिस्थिती संपली होती. मेरी स्थिती खत्म माझी हुई. ताकद संपून गेली मेरी होती. ताकद खत्म हुई. माझा पैसा संपून गेला मेरा होता. पैसा खत्म हुआ. आणि माझे सगळं सर्वस्व संपून गेलं होतं. मेरा सब कुछ खत्म हुआ. आणि मला तुला सांभाळायची ताकद नव्हती. और मैं तुझे संभाल सकती ऐसी मेरी ताकत नहीं आणि है. मी तुला आधार द्यावा असा माझ्याकडे आधार नव्हता. और मैं तुझे आधार दे सकूं ऐसा मेरे पास आधार आणि नहीं मी है. तुला
आधार द्यावा असा मला आधार देणार कोण नव्हतं. मैं तुझे आधार दे सकूं ऐसा मुझे कोई आधार आणि देने वाला माझ्यापाशी नहीं एकच है. पर्याय होता और मेरे पास एक ही पर्याय की था तुझ्यापासून लांब कि जाणं. तेरे और तुझसे दूर जाना. अशासाठी नाही इसलिए नहीं की मी स्वतःच संरक्षण कि करावं. मैं खुद को सुरक्षित रख सकूं. अशासाठी नाही इसलिए नहीं की मी स्वतःच संरक्षण कि करावं. मैं खुद को सुरक्षित रख सकूं. मी तुझ्यापासून अशासाठी लांब झाले मैं तेरे पास से इसलिए दूर हुई की मी तुझं संरक्षण करू कि शकत नाही. मैं तेरी सुरक्षा नहीं कर सकती. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, विशेष लेकरांनो, विशेष बच्चों, कदाचित तुमच्या आईकडून तुमच्या पुष्कळशा गरजा पूर्ण झाल्या नसतील आपकी माँ की ओर से आपकी बहुत सी जरूरत पूरी नहीं हुई आणि होगी. म्हणून तुमच्या आईला तुम्ही असा प्रश्न विचारत इसलिए असाल, आप अपने माताओं से ऐसा प्रश्न पूछते आई तू होंगे, माझ्याशी का वागली. माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव आज क्यों प्रत्येक किया. आईकडनं मला उत्तर, आज प्रत्येक आईच्या वतीनं मला उत्तर देऊ आज हर द्या. एक माताओं के ओर से मैं आपको उत्तर देता माझ्या हूँ. मुली, मेरे बच्चों, माझ्या मुला, मेरे बच्चों, माझी ताकद संपली होती. मेरी ताकत खत्म हुई मी थी. तुला ती वस्तू घेऊन देऊ शकत नव्हतो मैं तुझे वो चीज नहीं लेकर आणि दे मी तुझ्या त्या सकती. गरजा पूर्ण करू शकत मैं तेरी आवश्यकताओं को नहीं पूरा कर आणि मी सकती तुझ्यासाठी धावू शकत नव्हतो और मैं तेरे लिए नहीं दौड़ आणि मी सकती. सगळा प्रयास केलेला और आहे. मैंने सारा प्रयास किया पण मी निर्बळ झालेलो आहे. लेकिन मैं निर्बल हुई. मी हताश झालो मैं होतो हताश हुई आणि म्हणून मी तुझ्या वेळेत तुला काही गोष्टी पुरवू और शकलो इसलिए नाही. मैंने तेरे समय में तेरी आवश्यकता को पूरा नहीं किया. आणि ही माझी गरज नव्हती और ये मेरी आवश्यकता आणि ती नहीं तुझी थी. गरज होती. वो तेरी आवश्यकता आणि थी. मी तुझ्यासाठी सगळं काही सॅक्रिफाईस केलं और तेरे लिए मैंने सब कुछ बलिदान किया. आणि हगार अशी म्हणाली और असं, हाजिरा ने ऐसा मी कहा तुला होगा, तिथे टाकून लांब निवांत बसले नव्हते. मैं तुझे वहां पे डाल के मैं अकेली वहां पे बिंदास्त नहीं बैठी थी. तिथं असं लिहिलेलं आहे, वहां पे ऐसा लिखा है, हगार लांब जाऊन हगार दूर गई, ती रडत बसलेली आहे. वो रो रही थी. आणि अनेक वेळेस तुमच्या आई तुमच्या गरजा पूर्ण करत नाही, और इसीलिए बहुत बार आपकी माँ आपकी आवश्यकताओं को पूरी नहीं करती. पण कधीतरी रात्री तिच्या रूम मध्ये जाऊन बघा लेकिन कभी कभी रात के समय उसके रूम में आप जाकर आणि देखो मग ती रडत बसलेली आहे. और फिर वो रोते हुए बैठी. कशासाठी? किस लिए? हे परमेश्वरा, हे मी परमेश्वर, माझ्या लेकरांच्या गरजा पूर्ण करू मैं शकत मेरे नाही. बच्चों की आवश्यकता नहीं पूरी कर आणि सकती. तिची परिस्थिती तिलाच ठाऊक आहे, उसकी इस परिस्थिति उसी को पता है. पण तुम्ही तिला काय म्हणत आहात? लेकिन आप उसको क्या कहते हो? आई, माँ, तू माझ्याशी का वागली? तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों नंबर किया? 2, दूसरी बात, आणि आम्ही दुसरी आई बघूया, और हम दूसरी माँ देखेंगे, मोशेची आई बघूया. मूसा की माँ. आणि मोशे कदाचित त्या आईला असं म्हणू शकला असता, मूसा कदाचित उसके माँ को ऐसा बोलता होगा, आई तू माझ्याशी का वागली? माँ तू मेरे साथ ऐसा क्यों का बर्ताव तू मला किया? नदीमध्ये सोडून दिलं? क्यों तूने मुझे नदी की ओर छोड़ दिया? का मला आपल्यापासून दूर केलंस? क्यों तूने मुझे अपनों से दूर किया? ती क्षण मला माझं ती वेळ तुझं स्तन पिण्याची माझी वेळ होती वो समय था कि मैं तेरे स्तन को पी सकूं. आणि ती वेळ होती की मला तुझ्या अंगा खांद्यावर खेळायचं होतं. और वो समय था कि मैं तेरे अंग पर आंख ऊपर पर खेळ सकू. खेल सकूं. आणि अशा वेळेस तू मला लांब का केलंस? और इस समय तूने मुझे दूर क्यों आणि किया? कदाचित त्यावेळेला मोशेची आई मोशेला उत्तर देऊ शकली और नाही, कदाचित उस समय मूसा की माँ मूसा को उत्तर न दे पण पाई. आज मला मोशेच्या आईच्या वतीनं लेकिन बोलायचं. आज मैं मूसा के माँ की ओर से आपको उत्तर आणि दूंगा. मोशेची आई काय म्हणली असते? और मूसा की माँ ने क्या कहा? हे माझ्या मुला, हे मेरे बच्चे, परिस्थिती विपरीत होती परिस्थिती विरोध थी आणि शत्रू तुला मारायला बसला और होता शत्रु तुझे मारने के लिए बैठा आणि था शत्रू तुला संपवायला और बसला होता. शत्रु तुझे खत्म करने के लिए आणि बैठा था मी माझ्या डोळ्याने तुझं मरण पाहू और शकत मैं अपने नाही आंखों से तेरी मृत्यू नहीं देख सकती आणि मी माझ्या डोळ्यासमोर तुझं नुकसान पाहू शकत और मैं नाही मेरे आंखों के सामने तेरे नुकसान को नहीं देख आणि म्हणून सकती. मी तुला माझ्यापासून दूर केलेलं आहे. इसीलिए मैंने मुझसे तुझे दूर किया. आणि कदाचित मोशे असं म्हणत और असेल, कदाचित मूसा ने ऐसा कहा आई तू होगा, माझ्याशी का वागली? माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया? आणि कदाचित मोशेची आई त्याच्यासमोर आपली गोष्टी मांडू शकत नाही, और मूसा की माँ अपनी बातें उसके सामने नहीं रख सकती. पण मुसाच्या आईची परिस्थिती काय लेकिन आहे? मूसा के माँ की परिस्थिति क्या आणि है? जर मुसाच्या आईनं त्याला नदीमध्ये सोडलं नसतं यदि मूसा की माँ ने उसे नदी में नहीं छोड़ दिया आणि होता, परिस्थितीच्या अभावे तो मरून गेला असता. परिस्थिति के कारण वो मर गया होता. आणि अनेक वेळेस तुमची आई तुम्हाला अशाच परिस्थितीवर सोडून देते और बहुत सी बार आपकी माँ आपको उसी परिस्थिति में छोड़ देती आणि है ती तिच्या सेफ्टीसाठी नाही, और वो अपनी सुरक्षा अपने
खुद की सुरक्षितता के लिए आणि ते नहीं तिच्या सेफ्टीसाठी नाही, और अपनी सुरक्षा के लिए आणि नहीं, ते तुमच्या सेफ्टीसाठी. आपकी सुरक्षा के लिए. आणि माझ्या लेकरांनो, और मेरे बच्चों, कदाचित पुष्कळच्या आई वडिलांनी तुम्हाला हॉस्टेलमध्ये घातलं असेल, बहुत से माता पिताओं ने आपको हॉस्टेल में छोड़ दिया आणि होगा, पुष्कळच्या आईने आपल्या नातेवाईकाकडे तुम्हाला शिकाय ठेवला असेल, अपने रिलेशन वालों के सामने, रिलेशन वालों के घरों में आपको छोड़ दिया आणि होगा, मग ते तिच्या परिस्थितीमध्ये नाही, और वो अपनी परिस्थिति में नहीं आणि ते है, तुमच्या कंडिशन मुळे, और वो आपकी आणि परिस्थिति के तुमची कारण, परिस्थिती बिकट होणे म्हणून, आपकी परिस्थिति बिकट ना होने आणि पाए, पुढे तुमचं भविष्य बिघडू नये म्हणून, आपका भविष्य ना बिगड़ पाए, आणि त्याच्यासाठी तिनं तुम्हाला असं सोडून दिलेलं आहे. इसलिए उसने आपको ऐसा ही छोड़ दिया. नंबर 3, तीसरी बात, आणि आम्ही बघूया शमूएलाची आई. और हम देखेंगे शमूएल की माँ. आणि शमूएलानं आपल्या आईला असं विचारलं असतं, शमूएल ने अपने माँ से ऐसा पूछा होगा, आई तू माझ्याशी का वागली, माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया, आणि तू मला तुझ्यापासून लांब का करून टाक. तूने मुझे अपने ऐसे मुझे दूर क्यों किया. आणि बायबल आम्हाला असं और सांगतं, बाइबल हमें ऐसा बताती आणि है, ज्यावेळेस शमूएल जन्मास आला, जब शमूएल का जन्म हुआ, आणि त्यावेळेस शमूएलाच्या आईने तब शमूएल की माँ ने, आणि शमूएलाला मंदिरात देऊन टाकलेला शमूएल की आहे, माँ ने उसे मंदिर में दे दिया. आणि शमूएलाला लहानपणीच शमूएलाला मंदिरात देऊन जब टाकलेला आहे. शमूएल छोटा था उसी समय शमूएल को मंदिर में दे आणि दिया. कदाचित शमूएल असं म्हणू और शकला असेल, कदाचित शमूएल ने ऐसा कहा होगा, हे माझी आई, हे मेरी माँ, तू माझ्याशी का वागली, तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों तू किया, माझ्याशी का तूने वागली. मेरे साथ ऐसा बर्ताव आज क्यों मला किया. शमूएलाच्या आईच्या वतीनं आज बोलायचं मैं आहे. शमूएल की माँ की ओर से आपको बताता आणि हूँ. शमूएलाच्या आईला उत्तर द्यावं लागलं असं तिनं कसं उत्तर दिलं शमूएल असतं. की माँ को यदि उत्तर देना होता तो उसने कैसा उत्तर दिया आणि होता. शमूएलाच्या आईला जर उत्तर द्यायचं असतं तिनं कसं उत्तर दिलं यदि असतं. शमूएल की माँ को उत्तर देना होता तो उसने कैसा उत्तर दिया. आणि ती अशी म्हणली असती, और उसने ऐसा कहा होता, आणि माझ्या मुला, ओ मेरे बच्चे, आणि मी तुझ्यासाठी देवाकडे तुला मागून घेतलेला आहे, तेरे लिए मैंने परमेश्वर को मांग लिया. आणि पुष्कळ वर्ष मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो, बहुत साल मैं तेरे लिए विनती करती थी. आणि तू माझ्या जन्माला येत नव्हतास, और तू नहीं जन्मता था. आणि त्याच्यासाठी मी देवाकडे असं कमिटमेंट केलं और होतं. इसीलिए मैंने परमेश्वर से ऐसी वाचा बांधी. हे परमेश्वरा, हे परमेश्वर, जर तू मला एक लेकरू देशील, यदि तू मुझे एक संतान दे, आणि मग मी ते तुला देऊन और टाकेन. फिर वो संतान मैं तुझे आणि दूंगी. जर शमूएल त्याच्या आईच्या पोटाला जन्मास आल्यानंतर, यदि शमूएल उसकी माँ के पेट में जन्म के बाद, आणि मग तिला तो आवडला असता, और यदि वो उसको अच्छा लगा होता, आणि तिनं आपल्या जवळ ठेवला असता, और उसने उसको अपने पास रखा आणि होता, परमेश्वरने शमूएलाला मारून टाकला असता. परमेश्वर ने उस शमूएल को मार दिया होता. का? क्यों? कारण देवानं तेव्हा शमूएलाच्या आईला दिलं होतं, उसी समय शमूएल की माँ को परमेश्वर ने दिया. ज्यावेळेस शमूएलाच्या आईनं असं कमिटमेंट केलं जिस होतं समय शमूएल की माँ ने ऐसी वाचा बांधी की हे देवा, कि हे परमेश्वर, ज्यावेळेस शमूएलाला तू मला देशील, जब शमूएल को तू मुझे देगा, आणि त्यावेळेस मी तुला देऊन वो टाकेन. शमूएल मैं तुझे अर्पण कर आणि दूंगी. पुष्कळशी लेकर आपल्या आईला असा प्रश्न विचारतात, बहुत से बच्चे अपने माँ को ऐसा प्रश्न पूछते आई तू हैं, माझ्याशी का माँ वागली. तूने मेरे साथ ऐसा बर्ताव आज क्यों सकाळी किया. मला शमूएलाच्या आईच्या वतीनं आज बोलायचं आहे. सवेरे में शमूएल की माँ की ओर से आपको बताता आणि हूँ, तिने पुष्कळ काही असं कमिटमेंट तुमच्यासाठी केलेलं आहे. और उसने बहुत से ऐसे बलिदान को आपके लिए कर दिया है. बलिदान नाही, कमिटमेंट. ऐसे बहुत से वाचाएं आपके लिए कर दी है. तुमच्यासाठी पुष्कळशा कमिटमेंट तिने केलेल्या आहेत. आपके लिए बहुत से वाचाएं उसने कर दी आणि तुम्ही है. असं म्हणत असाल, और आप ऐसा कहते हो, माझी आई मला अभ्यास करण्यासाठी का मारत होती, मेरी माँ मुझे पढ़ाई करने के लिए क्यों मारती आणि थी, माझी आई मला शिक्षणासाठी का मारत होती, और पढ़ाई के लिए शिक्षा के लिए मुझे क्यों मारती आणि थी. माझी आई मी चुकीचं बोलू नये म्हणून मला का मारत होती, मैं गलत बात ना कहूँ इसलिए मेरी माँ मुझे क्यों मारती आणि थी. माझी आई मला चुकीच्या मार्गावर का जाऊ देत नव्हती. और गलत मार्गों के ऊपर मेरी माँ मुझे क्यों नहीं जाने ही आई देती. तू माझ्याशी का वागलेली हे आहे. माँ तू मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव आज किया. सकाळी मला शमूएलाच्या आईच्या वतीनं उत्तर दे. आज सवेरे शमूएल की माँ के ओर से मैं आपको उत्तर आणि देता हूँ. शमूएलाची आई अशी म्हणू शकली और असते, शमूएल की माँ ऐसा कह आणि सकती मी थी, तुझ्यासाठी पुष्कळसं कमिटमेंट केलेलं मैंने आहे, तेरे लिए बहुत सी वाचाएं आणि बांधी, मला तुला त्या हुद्द्यावर बघायचं आहे, और मुझे तुझे उस स्थान पे देखना आणि है, मला तुला त्या स्थितीमध्ये बघायचं आहे, और मुझे तुझे उस स्थिति पे देखना आणि मला है, तुला त्या प्रगतीवर बघायचं आहे, और मुझे उस प्रगति पर, उस उन्नति पर तुझे देखना है, त्या उन्नतीवर मला तुला घेऊन जाण्याचं. और उस उन्नति
की ओर तुझे लेकर जाने के आणि लिए म्हणून माझा वेळ मी तुला पुष्कळसा देऊ शकली नाही और इसलिए मैं मेरा समय तुझे नहीं दे सकी आणि पुष्कळशा वेळेस मी माझी ऊब तुला देऊ शकले बहुत से समय तक मैं तुझे अपने अपने मेरी ऊब मैं तुझे नहीं दे सकती आणि पुष्कळशा वेळेस तुला मी माझ्या बरोबर ठेवू शकले नाही बहुत से समय में तुझे अपने साथ नहीं रख सकती आणि हे माझ्या मुली हे मेरी बच्ची हे माझ्या मुला हे मेरे बच्चे तुला माझ्यापासून लांब करावं मैं तुझे अपने ओर से दूर करूं तुला शासन करावं तुझे शिक्षा दूं आणि तुला नीतिमत्वामध्ये चालवावं और तुझे धार्मिक मार्ग पे चलाऊं हा माझा आनंद नव्हता ये मेरा आनंद नहीं ही था माझी कमजोरी होती ये मेरी दुर्बलता थी ही माझी कमजोरी होती ये मेरी दुर्बलता आणि थी तुला जास्तीत जास्त खेळू न देणं और तुझे ज्यादा से ज्यादा खेलने नहीं देना तुला जास्तीत जास्त बाहेर राहू न देणं और तुझे ज्यादा से ज्यादा बाहर रहने नहीं देना आणि हा माझा आनंद नव्हता ये मेरा आनंद नहीं आणि ही था माझी कमजोरी और होती ये मेरी दुर्बलता आणि थी नंबर 4 और चौथी बात आणि आम्ही चौथी आई बघूया और हम चौथी माँ को आणि ह्या देखेंगे ठिकाणी आम्ही समाप्त करणार और आहोत. यहाँ पे हम समाप्त आणि करेंगे पुष्कळ वेळ आम्ही पुढे जात आहोत और बहुत समय हम आगे जाते हैं हालेलुया हालेलुया आणि चौथी आई आम्ही बघणार और आहोत चौथी माता हम देखेंगे आणि चौथी आई आहे और चौथी माँ ये है लोटाच्या लेकरांची आई लूत के बच्चों की माँ कारण त्या ठिकाणी लोटांच्या लेकरांचाही नावाचा उल्लेख नाही आहे वहाँ पे लूत के बच्चों के नाम नहीं है आणि त्या ठिकाणी लोटाच्या बायकोच्या नावाचा पण उल्लेख नाही लूत के पत्नी का नाम का भी उल्लेख बाइबल में नहीं आणि है म्हणून आम्ही तिथं असं म्हणू शकतो और इसलिए वहाँ हम ऐसा कह सकते हैं लोटांच्या लेकरांची आई लूत के बच्चों की माँ आणि त्या दिवशी असं झालं होतं और उस दिन ऐसा हुआ परमेश्वर सदोम आणि गमोरावर अग्नी पाठवणार होता परमेश्वर सदम और गमोर इस शहर में अग्नि भेजने वाला था आणि ते लगेच परमेश्वर अग्नीने नाश करणार होता और उस शहर को आग से परमेश्वर नाश करने वाला था आणि लोटाला परमेश्वर असं म्हणाला और लूत को परमेश्वर ने ऐसा कहा तुझे सगळे रिलेटिव्ह ना घेऊन तू इथून बाहेर पड अपने सारे रिलेटिव्स को लेकर यहाँ से बाहर भाग जा आज सकाळी आज सवेरे मला तुम्हाला सांगू द्या मैं आपको बताता हूँ लोटाला 2 पेक्षा अधिक मुली होत्या लूत को 2 से ज्यादा बच्ची थे लड़की थी आणि जे 2 मुली सोडल्या जो 2 लड़कियां छोड़े आणि बाकीच्या मुलींचा विवाह झाला और होता बाकी की जो लड़कियां थी उनका विवाह हुआ आणि त्या विवाह झालेल्या मुली पण और वो शादीशुदा लड़कियां आणि त्या पण त्याच नगरात राहत होत्या वो भी उसी नगर में रहती थी आणि जे अनमॅरिड मुली होत्या और जो जिनका विवाह नहीं हुआ था आणि त्या 2 मुली लोटा बरोबर होत्या और वो 2 लड़कियां भी लोट के साथ थी आणि लोटाला ज्यावेळेस हे वर्तमान और समजलं लोट को जब ये सुसमाचार आणि सुना लोट कदाचित आपल्या पत्नीला असं म्हणाला लोट ने कदाचित अपने बीबी से ऐसा कहा आणि होगा परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परमेश्वर इस नगर का नाश करने आणि वाला आपण है इथून निघून जाऊया और हम यहाँ से निकल आणि जाएंगे लोट आणि लोटाची पत्नी और लोट की पत्नी आणि ते त्याच्या लग्न झालेल्या मुलीकडे गेल्या और वो अपने शादीशुदा लड़कियों के तरफ गए आणि त्यांना ते असं म्हणाले और उन बच्चों को उन लड़कियों को वो ऐसा कहने लगे चला चला आपण इथून निघूया चलो चलो हम यहाँ से निकल कारण जाएंगे देव या नगराचा नाश क्योंकि करणार आहे. परमेश्वर इस नगर को नाश करने वाला पण है बायबल आम्हाला असं सांगते लेकिन पवित्र शास्त्र में ऐसा कहती है लोटाच्या जावयाने लोट के जो दामाद थे हा ते लोटाबरोबर जायला तयार झाले वो नाही लोट के साथ जाने के लिए तैयार नहीं हुए आणि लोटाचे जावाई लोटाबरोबर न जाण्या लोटाचे जावाई और लोट के दामाद आणि लोटाबरोबर जाण्यास न तयार झाल्यामुळे लोट के साथ जाने के लिए तैयार न होने के कारण आणि त्या लोटांच्या विवाहित मुलींना पण और जो लोट की शादीशुदा लड़कियां थी आणि त्यांना पण आपल्या नवऱ्याच्या अधीनतेत राहावं लागलं वो शादीशुदा लड़कियां अपने पति के अधीनता में रहने लगा उनको भी रहना पड़ा हा कदाचित त्या विवाहित मुलींना कदाचित वो जो शादीशुदा लड़कियां थी आणि लोटावर विश्वास बसला असेल लूट के ऊपर विश्वास आणि उनको त्या पण बैठा होगा मुलींना वाटलं और असेल उनको भी ऐसा लगा की होगा आम्ही पण लोटा आणि आपल्या आई बरोबर बाहेर पडावं हम भी लूट के साथ और अपने माँ के साथ इस शहर से बाहर आणि जाए पतीच्या भीतीमुळं और पति के डर के कारण आणि लोटाच्या काही मुली नगरातून बाहेर गेल्या ना और लूट की कुछ बच्चियां कुछ लड़कियां उस नगर से बाहर नहीं आणि गई। बायबल आम्हाला असं सांगते और बाइबल हमें ऐसा बताती है लोटाची पत्नी लूट की पत्नी आणि लोटाच्या 2 मुली और लोट की 2 यांच्या हाताला लड़की, धरून इनके हाथों को पकड़ के परमेश्वरने त्यांना बाहेर काढलं परमेश्वर ने उन्हें बाहर आता निकाला लोट पळत आहे और लोट अभी दौड़ रहा है आणि लोटाच्या 2
अविवाहित मुली पण धावत और आहेत लोट की 2 शादीशुदा बच्चियां भी दौड़ रही आणि है लोटाची पत्नी पण धावत आहे और लोट की बीवी लोट की पत्नी भी दौड़ रही है। आज सकाळी आज सवेरे मला लोटाच्या पत्नीच्या बाजूने बोलायचं आहे. मुझे लूत की पत्नी की ओर से बोलना है। हजारो वर्षापूर्वी हजारों साल वर्षापासून हजारों साल से लेकर आज तागायत आज तक का लोटाच्या पत्नीला दोष लावण्यात येतो क्यों लूत की बीवी को दोष दिया जाता का है? लोटाच्या पत्नीला दोष लावण्यात क्यों येतो लूत की बीवी को दोष दिया आज जाता मला है? तिच्या ममतेला बाहेर काढायचं आहे. आज उसकी जो ममता है वो मैं बाहर आज मला तिच्या निकालूंगा। ममतेला बाहेर आज काढायचं आहे. उसकी ममता को मैं बाहर आणि ते चौघ निकालूंगा। धावत आहेत और वो चारों लोग दौड़ रहे हैं आणि लोटाच्या पत्नीला माहित आहे और लूत की पत्नी को पता आपली है संपत्ती जळणार आहे अपनी जो संपत्ति वो जल के भस्म होगी, आपलं घर जळणार आहे अपना घर जल जाएगा। आणि बायबल आम्हाला और सांगतं बाइबल हमें ऐसा बताती लोटाची है बायको काही अंतरावर गेल्यावर लूत की बीवी कुछ अंतर जाकर कुछ दूर आणि जाकर ती पाठीमागे वळून और बघितलेली आहे. उसने पीछे मुड़कर देखा आणि नेम असा होता और नियम ऐसा जो था कोणी पाठीमागे बघेल जो कोई पीछे देखेगा तोही त्या नगराचा अंत आणि तोही त्या नगरामध्ये अंत होईल वो उसका भी उस नगर के साथ अंत हो आणि जाएगा। एवढी सगळी माहिती माहित असून पण इतनी सारी बातें सब कुछ पता होकर भी आणि लोटाची पत्नी का माग फिरली फिर भी लूत की पत्नी ने पीछे मुड़कर क्यों आणि देखा? पुष्कळ वेळेस असं शिकवण्यात येत बहुत सी बार ऐसा सीखने आणि के ती लिए आपल्या मिलता है। संपत्तीसाठी माग वळली उसने अपनी संपत्ति के लिए पीछे मुड़ा। आणि पुष्कळ वेळेस असं शिकवलं बहुत जातं सी बार ऐसा सिखाया जाता आणि है तिनं आपल्या घरातल्या वस्तू म्हणून माग उसके वळलेल्या घर की चीजों के कारण उसने पीछे मुड़कर देखा। अरे बाबा अरे बाबा, ज्या वस्तूंचा नाश होणार आहे जिन वस्तुओं का नाश होने वाला है, ज्या संपत्तीचा नाश होणार आहे जिस संपत्ति का नाश होने वाला आणि है, त्याच्याकडे काय बघायचं उसकी ओर क्या देखना? पण ती माग वळून काय बघाली लेकिन उसने पीछे मुड़कर क्या आणि तिच्या देखा? 2 मुली तिच्या बरोबर होत्या उसके 2 लड़कियां उसके साथ थी। आणि आज मला प्रत्येक लेकरला सांगू द्या आज मुझे हर एक बच्चों को बताने जर दो, एखाद्या आईला 10 लेकर असतील यदि किसी माँ को 10 बच्चे आणि होंगे ती 10च्या 10वर समान प्रेम और वो करते दसिल बच्चों के ऊपर समानता से आणि ती प्रेम 2 करती मुली है। बरोबर पळत होती 2 लड़कियों के साथ वो भाग रही थी कारण तिला पळावं लागलं क्योंकि उसको भागना पड़ा, कारण एक बाजूने ती क्योंकि एक बाजू की ओर से, आपल्या पत्नीचा धर्म पूर्ण करत होता क्योंकि एक तरफ से वो अपनी पत्नी धर्म निभा रही आणि थी एक बाजूने ती आपली पत्नीचा धर्म पूर्ण करत और होती एक तरफ से वो अपनी पत्नी धर्म निभा रही आणि थी। पत्नीचा धर्म काय होता और पत्नी का धर्म क्या है? आपल्या पती बरोबर अपने चालणं पति के साथ पण चलना। दुसऱ्या बाजूनं और दूसरी तरफ से तिला आपल्या मातेचा धर्म ओढत होता उसके अपने माता का धर्म आणि खींच रहा ज्यावेळेस ती था। माग आणि ज्यावेळेस तिनं माग और बघितलं जिस समय उसने पीछे आणि देखा ती काय माग बघत और होती उसने क्या पीछे आणि देखा ती म्हणत होती और वो कह रही माझी थी, काही लेकर नगरामध्ये मेरे आहे कुछ लड़कियां उस नगर में त्या हैं लेकरनं सोडून कसं और मैं जाऊ? उस बच्चियों को छोड़कर कैसा आणि इकडं मला दौड़ूं? पती धर्म पण आहे यहाँ पे मुझे पति का धर्म निभाना मला है आईचा धर्म पण और यहाँ आहे. पे मुझे माँ का धर्म भी आणि मी निभाना कुठला है धर्म पूर्ण और करू मैं किस धर्म को पूरा हे करूं? माझ्या लेकरांनो हे मेरे बच्चों, आई पेचामध्ये सापडलेली आहे आपकी माँ बीच में आणि अड़की तुमची है आई मध्ये अडकलेली और आहे आपकी माँ बीच में आणि अड़क तुम्ही गई तिला है असं म्हणत आहात और आप उसको ऐसा कह आई रहे तू हो, माझ्याशी असं का माँ तू वागते? मेरे साथ ऐसा पण बर्ताव आई क्यों तुम्हाला आज किया? सांगत आहे लेकिन आज वो माँ आपको बता रही माझ्या है, मुलांनो मेरे बच्चों, मला तुमचा पण धर्म तितकाच महत्वाचा आहे मुझे आपका भी धर्म उतना ही महत्वपूर्ण पण मला है, एक पत्नी धर्म पण पाळायचा आहे लेकिन मुझे एक पत्नी का धर्म भी मला निभाना एक है, सामाजिक धर्म पण पाळायचा मुझे आहे संसार का धर्म भी पालना मला है, एक कौटुंबिक धर्म पण मुझे पाळायचा एक आहे पारिवारिक धर्म भी मी पालना सगळ्याच है। तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत मैं नाही सभी आपकी इच्छाओं पूरी नहीं कर कारण काही सकती, धर्म पण मला पाळायचा आहे. लेकिन कुछ धर्म भी मुझे आणि निभाना है। पुष्कळशा गोष्टी पण मला पालन करायचं बहुत से बातों मुझे निभानी है। आणि लोटाची पत्नी त्या नगरातून बाहेर पडून और लूत की पत्नी उस देश से बाहर निकल कर भी आणि तरी पण तिचा नाश झालेला आहे फिर भी उसका नाश हुआ। कुणामुळे किसके लिए? तिच्या लेकरामुळे उसके बच्चों के तिच्या लिए। लेकरामुळे उसके बच्चों के कदाचित लिए। अग्नी जळत असताना त्या मुली अशा म्हणत असतील अग्नि जलते समय वो बच्चियां ऐसे कहती आई होंगी, तू आम्हाला सोडून का गेली माँ तू हमको छोड़कर क्यों गई? पण आज मला त्या लेकरांना सांगू द्या लेकिन मैं आज उन बच्चों को मैं बताता हूँ, लोटाची पत्नी लूत की पत्नी अग्नीत न जळता पण अग्नि में न जलते हुए भी आपल्या लेकरासाठी ती जळालेली आहे अपने बच्चों के लिए वो जल गई। देवाच्या लेकरांनो हे परमेश्वर के बच्चों, जरी तुमच्या परिस्थितीमध्ये ती तुमच्यासाठी
तुमच्यासाठी सहन करू शकत नाही आपकी परिस्थिति में वो आपके लिए सहन नहीं कर आणि जरी सकती। तुमच्या कष्टामध्ये ते तुमचं कष्ट उचलू शकत नाही आपके परिश्रम में आपके कष्टों में वो आपको पण कष्ट नहीं तुमच्यासाठी उठाती, लांब होऊन ती तुमच्यापेक्षा पण जास्त कष्टाळू आहे लेकिन आपसे दूर होकर भी वो आपसे ज्यादा कष्टालु आणि मी है। आज धन्यवाद देत आहे और मैं आज धन्यवाद देता आणि हूँ, मी लोटाच्या पत्नीला धन्यवाद मैं देत आज आहे लूत की पत्नी को आणि धन्यवाद तिच्या देता हूँ, ममतेसाठी मी देवाला और धन्यवाद देत उसके आहे ममता के लिए मैं धन्यवाद देता तिनं हूँ। दोन्ही समान धर्म पाळलेले उसने आहे दोनों ही धर्मों को समानता से पालन ती किया शेवट पण आपल्या पतीबरोबर राहिली और वो आखिरी तक अपने पति के साथ आणि ती रही शेवटभर आपल्या लेकराबरोबर और वो राहिलेली आहे आखिरी तक अपने बच्चों के साथ आणि रही हे खूप अवघड आहे और ये बहुत कठिन है। आणि दोन भूमिका करणं खूप अवघड दो आहे भूमिकाओं को पार करना बहुत कठिन आणि है दोन भूमिका फक्त आई करू और शकते वो दो भूमिका केवल माँ कर आणि सकती त्या है, दोन भूमिका फक्त आई करू वो शकते दो भूमिका केवल माता कर आणि सकती आज है। पण आज तरी तुम्ही तिला विचारत आहात आज फिर भी आप उसको पूछते हो, आई तू माझ्याशी का माँ वागली तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों आई तू किया, माझ्याशी का माँ वागली तूने मेरे साथ ऐसा बर्ताव ती क्यों तुमच्या किया, त्रासात जरी नसेल वो आपकी तकलीफ में नहीं हो, तरी पण ती तुमच्यापासून वेगळी असते फिर भी यदि वो आपसे अलग हो, ती तुमच्या त्रासाचे चटके भोगत आहे वो आपकी त्रास, वो आपकी तकलीफों को भोग रही है। कदाचित लोटाची पत्नी त्या सदोम गमोरामध्ये नव्हती लोट की पत्नी उस सदम गमोरा में नहीं पण थी, सदोम आणि गमोराच्या बाहेर येऊ लेकिन सदम और गमोरा से बाहर तिनं निकलकर तोच त्रास अनुभवलेला उसने आहे वही तकलीफ को अपनाया, वही तकलीफ को सहा है। महसूस किया सहा है। हा, त्या तकलीफला उसी तकलीफ को त्या आपल्या मुली तिथं सहन करत आहे जो उसकी बच्चियों ने जो तकलीफ सही, वही तकलीफ को लूट की पत्नी ने भी बाहर निकल कर हे सहा। माझ्या लेकरांनो हे मेरे बच्चों, तुमची आई आपकी माँ तुमच्या प्रत्येक त्रासाला सहन करत आहे आपके हर एक तकलीफ को सहन आणि तुमच्या प्रत्येक त्रासाला ती महसूस करत आहे आपके हर एक तकलीफ को महसूस पण करती तिनं काय है, करावं लेकिन वो क्या कर सकती है? एक बाजूला एक और पती धर्म आहे पति का धर्म आणि दुसऱ्या बाजूला और दूसरी ओर लेकरांचा धर्म बच्चों आहे का धर्म। पण बायबल आम्हाला लुटाच्या बायकोतून जीवनातून शिकवतं लेकिन बाइबल हमें लूत की पत्नी की ओर से सिखाती है, उसके जीवन के हा जीवन से लोटाच्या सिखाती है। बायकोच्या जीवनातून बायबल आम्हाला शिकवतं लेकिन लूत की पत्नी के जीवन से बाइबल हमें सिखाती है, जर दोन भूमिका कोणी पार पाडाव्या असतील यदि दो भूमिकाएं किसी ने पार करी हो, ती फक्त आई आहे वो सिर्फ माँ है। आज या जगामध्ये आज इस संसार में मी अनेक लोटाच्या बायकांना बघत आहे. मैंने बहुत लूत की पत्नियों को देखा प्रत्येक है। घरामध्ये एक लोटाची बायको हर आहे एक घर में लूत की पत्नी आणि है ती दोन भूमिका निभावत आहे. और वो दो भूमिकाओं को पार कर रही आणि ती है कामाला जाऊन तुमच्या बापाची भूमिका पण पार और पाडत आहे. वो काम करते हुए अपने आपके पिता की भूमिका पार करती है आणि परिवारामध्ये तुमचे संगोपन करून ती आईची भूमिका पार पाडत और आहे. परिवार में आपका पालन पोषण करके वो एक माँ की भूमिका पार करती है। कदाचित ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अनसक्सेस असेल कदाचित वो आपके हर एक बातों में असफल होती तरी होगी, पण ती तुमच्यासाठी झटत आहे फिर भी वो आपके लिए प्रयास करती आणि है। आज सकाळी तुम्ही तिला असं विचारत आहात और आज सवेरे आप उसको ऐसा पूछते हो, आई तू माझ्याशी का वागली माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों आई किया, तू माझ्याशी का वागली माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया। देवाच्या लोकांनो परमेश्वर के लोगों, आज आईला धन्यवाद देऊया आज माँ को धन्यवाद आणि दो आज त्या परमेश्वरला और धन्यवाद आज उस परमेश्वर को ज्यानं धन्यवाद दो आमच्यासाठी त्या आईला पृथ्वीवर पाठवलेला आहे जिसने हमारे लिए उस माँ को पृथ्वी पर भेजा तिनं है। खूप काही तुमच्यासाठी सण उसने केलेलं बहुत कुछ हमारे लिए सहन किया आणि है पुष्कळ रात्री तुमच्यासाठी और जागलेली आहे बहुत सी रात वो जगी रही, आणि पुष्कळचं सण तिनं तुमच्यासाठी केलेला आहे बहुत कुछ उसने सहा है। आणि कदाचित ती सदोम आणि गमोरा सारखं तुमच्या समस्यामध्ये नसेल और कदाचित सदम और गमोरा जैसे समस्याओं में वो आपके साथ नहीं पण होंगी, तुमच्या समस्याला ती एका समस्याच्या खांबासारखं सहन करत आहे लेकिन आपकी समस्याओं को वो एक खंबे जैसा सहन कर रही आणि है। म्हणून फक्त एक दिवस तिच्यासाठी साजरा करू नका लेकिन इसीलिए एक दिन उसके लिए उत्सव मत करो, आणि 365 दिवस 365 आणि दिन, हा माय वार असू दे और ये हमेशा मदर डे रहना आणि वेळेच्या चाहिए। अभावी और समय कम मी होने या के ठिकाणी कारण समाप्त करत मैं आहे. यहाँ समाप्त करता हूँ। देवाच्या लोकांनो परमेश्वर के लोगों, आज तुमची आई जर तुमच्या शेजारी असेल आज आपकी माँ आपके पड़ोस में होगी, आणि तिला असं म्हणायचं आजपासून बंद करा, उसको ऐसा कहने के लिए आज से बंद करो, आई तू माझ्याशी का वागली. माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों किया। आज तिला असं विचारा, आज आप उसे ऐसा पूछो, आई तुला हे कसं जमतं, माँ तुझे ये कैसा जमता है, माँ तुझी एक
तू ये कैसा तू कर कैसा कर सकती है? माँ ये तू कैसा कर सकती है? तू दोन भूमिका कसं करती ग? तू दो भूमिकाएं कैसे पार करती है? आणि माझ्या समस्याला पण सहन करती मेरे समस्याओं को भी सहन आणि करती है मला हसत ठेवायला पण तयार और असते. मुझे हंसते हुए रखने के लिए भी सहन करती है आणि मला वेळेवर कुठल्या गोष्टी तू पुरवत नाही, और मुझे समय पर कुछ बातें तू नहीं देती, पण ती गोष्ट पुरवल्याशिवाय तू राहत लेकिन नाही. वो बातें देने के बिगैर तू नहीं रहती. आई तुला हे कसं जमतं? माँ तुझे ये कैसा जमता आणि है? माझा विश्वास आहे और मेरा विश्वास आजचा है संदेश ऐकल्यानंतर, आज का प्रचार सुनने के बाद, आजचा संदेश ऐकल्यानंतर आज का प्रचार सुनने के बाद प्रत्येक लेकरू हे म्हणायचं बंद करणार आहे हर एक बच्चा ये बोलने का बंद होगा की आई तू माझ्याशी का वागली? माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों आजपासून किया? तुमचे शब्द बदलू दे आज से लेकर आपके सारे शब्द बदलने आणि दे. तुम्ही आजपासून असं म्हणा, आज से लेकर ऐसा कहो, आई तुला हे कसं जमतं? माँ तुझे ये कैसा तू करती है? आई तुला हे कसं जमतं? माँ तू ऐसा कैसे करती है? हालेलुया. हालेलुया. आज सकाळी आज सवेरे आपल्या आईसाठी अपने माँ के लिए एक थम्स देऊया. एक थम्स देंगे. आपल्या आईला म्हणूया अपने माँ को कहेंगे तू खूप चांगली आहेस. तू बहुत अच्छी है. आणि म्हणून मी लोटाच्या पत्नीविषयी आज सकाळी खूप आशीर्वादित झालो. और इसलिए मैं लूत के पत्नी के बारे में बहुत आशीषित आणि हुआ पुष्कळ वर्ष मी त्या वचनावर मनन करत होतो और बहुत से सालों तक मैं उस वचन की ओर ध्यान कर रहा था आणि ती आपल्या गरजेसाठी मागे वळली नाही और वो अपनी आवश्यकता के लिए पीछे ने मुड़ के नहीं आणि देखा. तिची लेकर आणि तिच्या लेकरासाठी ती मागे वळलेली अपने आहे. बच्चों के लिए उसने पीछे मुड़ के देखा. ती आईच आहे वो भी माँ ही है जी मागे वळू शकते जो पीछे मुड़ सकती है आपल्या लेकरांसाठी. अपने बच्चों के लिए. आपल्या आशीर्वादाला सोडून अपने आशीष को छोड़ के जी मागे वळू शकते जो पीछे मुड़ के देखती ती है आई आहे. वो माँ है. आपल्या गरजांना सोडून अपने आवश्यकता को जी छोड़ मागे के वळू शकते जो माँ जो पीछे मुड़ सकती है ती आई आहे. वो माँ ही है. आणि आपल्या आनंदाला सोडून अपने आनंद को अपने खुशियों को छोड़कर आणि जी मागे वळू शकते जो पीछे मुड़ के देखती है आणि ती आई आहे. वो माँ ही है. आज सकाळी तिला जर तुमच्या शेजारी ती असेल यदि आपके पड़ोस में वो होंगी आणि तिला असं विचारा, उसको आप ऐसा आई पूछो, तुला हे कसं जमतं ग? माँ तू ये कैसा कर सकती है? आजपासून तो शब्द बंद. आज से वो शब्द बंद. आई तो माझ्याशी शिकावा. माँ तूने मेरे साथ ऐसा बर्ताव क्यों या किया? आपले डोळे बंद आइए करू हम अपने आंखें बंद आणि करेंगे. या आम्ही देवाला धन्यवाद आइए देऊया. हम परमेश्वर को हे धन्यवाद प्रभू दें. माझ्या आईसाठी मी तुला हे धन्यवाद देतो. प्रभु मेरी माँ के लिए मैं तुझे धन्यवाद हे देता हूँ. परमेश्वरा माझ्या आईच्या प्रेमासाठी तुला मेरे माँ धन्यवाद के प्रेम के लिए मैं तुझे आणि धन्यवाद तिच्या देता हूँ. दोन्ही भूमिकासाठी मी तुला और उसके धन्यवाद. दोनों भी भूमिकाओं के लिए मैं तुझे धन्यवाद आज एक देता हूँ. थँक्स गिविंग आपल्या आईच्या मार्फत और देवाला एक धन्यवाद का अर्पण बलिदान हम उससे चढ़ाएंगे. आणि आज एक धन्यवादाचं अर्पण आपल्या आईच्या मार्फत देवाला देऊया. आज एक धन्यवाद का अर्पण हम अपनी माँ की ओर से परमेश्वर को Thank you, चढ़ाएंगे. Jesus. धन्यवाद हो Hallelujah. यीशु. हालेलुया. ओ राबाना शदाना मारिया दाना रिकाताना मसदेना राना ना 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 ना. We worship you, Lord. आई तुझे उपकार भेनात येई, ऋण तुझे फिटणार नाही, ऋण तुझे फिटणार नाही. आई तुझे उपकार भेनात येई, ऋण तुझे फिटणार नाही, ऋण तुझे फिटणार नाही. प्रभू आमच्या आईसाठी तुला धन्यवाद. परमेश्वर हम अपने माँ के लिए तुझे धन्यवाद देते हैं. पृथ्वीवर की पृथ्वीवर वो पृथ्वी के ऊपर की पृथ्वीवर वो पृथ्वी पर तुझ्या स्वरूपात आहे. तेरे स्वरूप में है. जर माझी आई एवढं सहन करू शकते, यदि मेरी माता मेरे लिए इतना कुछ सहन कर सकती तू है, किती सहन केला. तूने कितना सहन किया. बायबल आम्हाला असं सांगतो, बाइबल हमें ऐसा बताती है, इस्रायलाचा परमेश्वर इस्राएल का परमेश्वर झोपी जात नाही सोता नहीं आणि तो डुलकी घेत नाही. और वो सोता आणि नहीं. तो का झोपत नाही और वो क्यों सोता त्यानं नहीं? आमच्या आईच्या जीवनातून आम्हाला शिकवलेला उसने आहे. हमारे माँ के जीवन से हमें सिखाया है.
पाळणा हाताचा दीप नैनाचा त्रास सोसलास आई 9 महिन्याचा पाळणा हाताचा दीप नैनाचा त्रास सोसलास आई 9 महिन्याचा आई तुझे उपकार घेण्यात येई ऋण तुझे फिटणार नाही ऋण तुझे फिटणार नाही आई तुझे उपकार देण्यात येई ऋण तुझे फिटणार नाही ऋण तुझे फिटणार नाही ऋण तुझे फिटणार नाही ऋण तुझे फिटणार नाही. प्रभु हम तुझे धन्यवाद देते हैं. आणि प्रभू तुला धन्यवाद देतो. परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. और प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं राजा की तू आम्हाला आमच्या आईपेक्षा पण जास्त प्रेम करतोस. और तू हमें अपने माता से भी ज्यादा हमसे प्यार करता है. प्रभु कदाचित मागील दिवसांमध्ये और प्रभु पिछले दिनों में आम्ही असं म्हणत असू और हम ऐसा कहते होंगे की हे आई तू माझ्या बरोबर अशी का वागलीस. हे माता तू मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव किया. पण आज तू त्याचं कारण तू आम्हाला सांगितलंस. और आज उस वजह को आपने हमें प्रकट किया. कारण तिला 2 भूमिका करायच्या होत्या. क्योंकि उसे 2 भूमिका करनी थी. एक चांगली आई पण बनायचं होतं और उसे एक अच्छी माता भी बनना था. आणि तिला एक चांगली पत्नी पण बनायची और होतं. उसे एक अच्छी पत्नी भी बनना था. पण ह्या दोन्ही पेक्षा तू जास्त आहेस. और इस दोनों के भी बढ़कर तू ज्यादा है. आणि ह्या दोन्ही पेक्षा जास्त तू आहेस आणि जास्त प्रेम तू आमच्यावर करतोस. और ये दोनों से भी ज्यादा तू है और तूने हमें इस दोनों से भी ज्यादा प्यार किया. प्रभु तुझ्या स्वरूपात तू आमच्या आयांना घडवलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद. और तेरे स्वरूप में प्रभु तूने हमारे माताओं को बनाया इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं. प्रभु धन्यवाद देतो तुझी उपकार मानतो बाप्पा. और धन्यवाद प्रभु हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु की ज्या वेळेस प्रभु आम्ही आमच्या आईकडे बघतो और जिस समय हम अपने माता की ओर देखते हैं प्रभु त्यावेळेस प्रभु आम्ही तुला पाहावं हे देखील आमच्या जीवनामध्ये होऊ दे. और तब हम आपको देखे प्रभु ऐसा हमारे जीवन में होने कारण दे. प्रभु जन्म देणाऱ्या आईचा स्वभाव हा केवळ तुझ्यामध्ये आहे. और जो जन्म देती उस माता का स्वभाव आपके स्वभाव से मिलता जुलता है प्रभु. परमेश्वरा आजच्या दिवशी मी तुझ्याकडे एकच प्रार्थना और आज के दिन में एक ही आपकी ओर प्रार्थना करती हूँ. ज्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांची आईची कमतरता और जाणवते जिन लोगों को उनके जीवन में उनके माताओं की कमी घटी को उन्होंने महसूस किया है. त्या प्रत्येक लेकरांच्या जीवनामध्ये तू ती कमतरता भरून और काढतोस. उसी बच्चों के जीवन में वो कमी घटी आप पूरी हो जाए प्रभु आपके द्वारा. चांगली माता तू आहेस और अच्छी माता आप है प्रभु. म्हणून तुला धन्यवाद और देतो. इसलिए हम आपको धन्यवाद करते तुला हैं. धन्यवाद देतो तू एक आमची चांगली माता आहेस म्हणून. और प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं कि आप एक अच्छी हमारी माता है आणि इसलिए. आम्ही तुला धन्यवाद देतो त्या मातांसाठी की ज्यांनी आम्हाला जन्म दिला. और हम धन्यवाद देते हैं प्रभु उन माताओं के लिए जिन्होंने हमें इस पृथ्वी पर जन्म दिया है. ज्यांनी आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भाशयामध्ये पाळलं. और जिन्होंने हमें 9 महीने और 9 दिन अपने गर्भ में हमें स्थान को दिया है. त्या मातांसाठी देखील तुला धन्यवाद और उन देतो. माताओं के लिए प्रभु हम आपका धन्यवाद प्रभु करते आम्ही हैं. तुला धन्यवाद देतो की जन्म देणाऱ्या माता तू आम्हाला दिलास. आणि प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं कि जिसने हमें जन्म दिया उस माताओं को आपने हमें दिया है त्या प्रभु. सगळ्या आयांसाठी तुला धन्यवाद और देतो उस हर प्रभु. एक माता के लिए हम आपका धन्यवाद करते प्रभु हैं. ह्या आयांना तू आशीर्वादित और कर. प्रभु इन माताओं को तो आशीषित कर. आणि आपल्या लेकरांना हगारे सारखं और अपने बच्चों को हजीरा जैसे हन्ने सारखं और हन्ना जैसे आणि प्रभु लुताच्या बायको सारखं और लूट की पत्नी समान और मोशेच्या आई सारखं और मोजस की माता जैसे वाढवण्यासाठी तू त्यांना कृपा आणि और अनुग्रह बढ़ाने दे. के लिए प्रभु उन्हें आप कृपा और अनुग्रह दीजिए. आणि प्रभु त्या प्रत्येक लेकरांच्या प्रश्नाचं उत्तर आज तू त्यांच्या मनातून दूर केलंस म्हणून धन्यवाद. और हर एक उस बच्चों को जो उनके मन में प्रश्न था उस प्रश्न का उत्तर आपने दिया इसलिए धन्यवाद. प्रभु तुला धन्यवाद देतो सगळ्या गोष्टीसाठी. और प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं हर एक बातों के कारण लिए तू सुटका देणार आहेस. क्योंकि तू ही छुटकारा देने वाला है. येशूच्या नावात प्रार्थना करतो. यीशु मसीह के नाम से मांगता हूँ सुन और ग्रहण
कर पिता. आमेन. आमेन आमेन. नाउ गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. ना परमेश्वर तुम्हाला प्रभु आशीर्वाद आपको आशीषित करे. आणि प्रभूने आज आम्हाला आशीर्वादित और केलेला प्रभु ने आहे. आज हमें आशीषित किया है. आणि खरोखर हे सगळं शिकवणं हे माझा काही स्वभाव नाही आहे और ये सब कुछ सीखना मेरा स्वभाव आणि नहीं. तो काय माझा अनुभव नाही आहे और मैं मेरा अनुभव नहीं, आणि तो परमेश्वराचा अनुभव आहे. और वो परमेश्वर का अनुभव है. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊया. और इसलिए हम परमेश्वर को धन्यवाद देंगे. हालेलुया. हालेलुया. आम्ही शेवटची प्रार्थना करून आम्ही समाप्त करूया. आइए हम आकर की प्रार्थना करके हम समाप्त आणि करेंगे. सामर्थ्य पिता धन्यवाद और सामर्थ्य पिता हम तुझे धन्यवाद देते आजच्या अद्भुत हैं दिवसासाठी आज के अद्भुत दिन की के तू आम्हाला लिए शिकवलंस. कि तूने हमें आणि सिखाया. प्रभू आज आम्हाला पृथ्वीवरच्या बायबलाविषयी शिकवलं. और आज तूने हमें पृथ्वी के ऊपर के बाइबल के विषय में आणि सिखाया. एक चांगलं बायबल आमची आई आहे और एक अच्छा बाइबल हमारी माँ है. आणि प्रभू तिच्या जीवनातून पुष्कळ काय आम्ही शिकू शकतो. और उसके जीवन से हम बहुत कुछ सीख सकते हैं. प्रभुजी आम्हाला असं सातत्यानं चालव. और प्रभु हमें ऐसा ही निरंतर तू चला. आजच्या शब्दा दिवशी आज धन्यवाद. के इस शब्दात दिन के लिए आम्ही तुला धन्यवाद देतो. हम आपको धन्यवाद देते हैं. प्रभू आठवडाभर आम्हाला सांभाळ. प्रभु हफ्ता भर तो हमें हर संभाल. एक गरजा पूर्ण कर. हर एक आवश्यकता को तू सर्व पूरी कोरोना कर. व्हायरसची ताकद नष्ट हो. सारी कोरोना वायरस की ताकत हम नाश आणि करते लॉकडाऊन हैं. मधनं प्रभू माझा देश बाहेर काढ. और इस लॉकडाउन से मेरे देश को तू बाहर निकाल. अशासाठी की आम्ही तुझी आराधना इसलिए करू. कि हम तेरी आराधना कर अशासाठी की आम्ही तुझ्या लोकांची काळजी घ्यावी. इसलिए कि हम तेरी लोगों की चिंता कर सके, सुधी ले सके. धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभु आजच्या आराधनेसाठी आज की आराधना के लिए येशूच्या नावात. यीशु के नाम से आमेन. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती और इस समय परमेश्वर का प्रेम आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा और परमेश्वर प्रभु यीशु की कृपा आणि पवित्र आत्म्याची महान संगती और पवित्र आत्मा की संगति आणि प्रभु येशूचं दुसरं आगमन और होत प्रभु यीशु के दूसरे आगमन तक न्यू आगापे फेलोशिप न्यू अगापे फेलोशिप की ओर जितके पण लोक वचन ऐकतात त्यांच्यावर जितने भी लोग वचन सुन रहे हैं उनके ऊपर आता आणि सदा सर्व काळ असो. अभी और सदा सर्वकाल बनी रहे. आमेन. आमेन. ना गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. जर तुम्हाला काही या प्रार्थनेविषयी काय आपलं मत मांडायचं असेल तर ह्या बाजूला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं कमेंट करू शकता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. त्या ठिकाणी जे लाईकचं थम्स आहे ते थम्स देऊन तुम्ही आम्हाला तुमचं आम्हाला इच्छा कळवू शकता. सो गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. हर एक संडे सकाळी 10 ते 11 लाईव्ह या ठिकाणी मेसेज असतो. आणि लॉकडाऊन निघाल्यानंतर आम्ही 9:30 वाजल्यापासून पण आम्ही लाईव्ह असणार आहोत. ज्यावेळी चर्च एकत्र येऊन आम्ही आराधना करू त्यावेळेस. आणि बुधवारी 6 ते 7 उपवास प्रार्थनेचं वचन असतं ऑनलाईन वर. सो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आणि जर काही लाईव्ह मेसेज मध्ये काही दिक्कत आली असेल तर आम्ही सगळेजण तुमची क्षमा मागत आहोत. पण पुढचं सगळं काय प्रभूने व्यवस्थित केलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. ओके. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.